अभिवंदन मानवंदना दिलेली होती आणि यानंतर आपण पाहतोय अजितदादा पवार हे सुद्धा यशवंतराव चव्हाण यांच्या स्मृतींना वंदन करण्यासाठी पोहोचलेले आहेत। महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री आणि महाराष्ट्राचे शिल्पकार म्हणून यशवंतराव चव्हाण यांचं नाव नेहमीच आदराने घेतलं जातं। आज त्यांचा 40वा स्मृतिदिन आहे। संयुक्त महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री म्हणून त्यांचा मान आहेच, पण त्याचबरोबर त्यांचं सुधारणावादी धोरण, त्यांचं आर्थिक धोरण याच्या माध्यमातूनच महाराष्ट्राची उत्तरोत्तर प्रगती होत गेली आणि त्याचबरोबर शरद पवार यांच्यासारखे नेते घडवणारे असे यशवंतराव चव्हाण यांचा हा स्मृतिदिन आणि त्यानिमित्ताने पीटी संगमावरती अजित पवार दाखल झालेले आहेत। आपल्या नुकत्याच झालेल्या मोठ्या विजयानंतर आपल्या सर्व कार्यकर्त्यांसह, नेत्यांसह, सहकार्यांसह यशवंतराव चव्हाणांच्या स्मृतीस्थळावरती मानवंदना देण्यासाठी ते पोहोचलेले आहेत। फक्त महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री नाही तर त्याचबरोबर उपपंतप्रधान म्हणून सुद्धा यशवंतराव चव्हाण यांनी काही काळ काम केलेलं होतं। या दृश्यांमध्ये आपण रोहित पवार आणि अजित पवार यांना एकत्र पाहतोय। दर्शन काकाचं मला गाण्या थोडक्यात वाचला। माझी सभा झाली असती तर काय आपण पाहतोय काहीशी अनोखी अशी दृश्य आहेत ही निवडणुकीनंतरची। निवडणुकीमध्ये एकमेकांच्या आमने सामने असलेले रोहित पवार आणि अजित पवार हे एकमेकांच्या आमने सामने आले आणि त्यानंतर रोहित पवारांनी अजित पवार यांना वाकून नमस्कार केलेला आहे। अतिशय कौटुंबिक जिव्हाळ्याचं असं हसत खेळत दृश्य निवडणुकीनंतर अचानक वेगळ्या पद्धतीचे दृश्य पाहायला मिळतंय। दर्शन काकाचं आणलं रे मला गाण्या थोडक्यात वाचला। माझी सभा झाली असती तर काय आपण या दृश्यांमध्ये ऐकू शकतो अजितदादा म्हणतायत रोहित पवार यांना, थोडक्यात वाचले तुम्ही, माझी तिकडे सभा असती तर काय झालं असतं। आता टोला सुद्धा त्यांनी इथे मारलेला आहे रोहित पवारांना।